अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर अनंतनाग येथे जो अतिशय भ्याड हल्ला आतंकवाद्यांनी केला त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो। ही अत्यंत भ्याड कृती आहे आणि अशा प्रकारच्या कृतीने अशा निरपराध लोकांना मारून आतंकवादी कुठलीही लढाई जिंकू शकणार नाही। भारत सक्षम देश आहे, त्याचा त्याच शब्दात योग्य प्रकारे भारत सरकार उत्तर देईल आणि अशा प्रकारच्या आतंकवादी कारवाया या निश्चितपणे त्या ठिकाणी ठेचून काढण्याचं काम हे भारत सरकारच्या वतीनं होईल। या हल्ल्यामध्ये काही नागरिक आमचे या ठिकाणी त्यांना देवाज्ञा झाली आहे, मृत्युमुखी पडलेले आहेत। विशेषतः त्यात महाराष्ट्रातले 2 भाविक आहेत जे मृत्युमुखी पडलेले आहेत, ते डहाणूचे आहेत। त्यांच्या बॉडीज या सुरतपर्यंत येणार आहेत आणि सुरतवरनं महाराष्ट्र सरकारनं हेलिकॉप्टरनं त्या बॉडीज डहाणूपर्यंत आणण्याची व्यवस्था केलेली आहे। 3 अजून भाविक आहेत जे त्या ठिकाणी जखमी आहेत आणि काश्मीरमध्येच त्यांना उपचार दिले जात आहेत। पूर्णपणे राज्य सरकार संपर्कात आहे, तिथलं सरकार आणि केंद्रातलं सरकार देखील त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन आहे आणि निश्चित अशा प्रकारच्या हल्ल्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विचलित होणार नाही, तरी आतंकवाद्यांना ठेचण्याचं कामच भारताचं सरकार करेल हा मला विश्वास है। जो अमरनाथ यात्रियों के ऊपर अनंतनाग में जिस प्रकार से हमला हुआ उसकी हम भर्त्सना करते, उसका हम निषेध करते। ऐसी आतंकवादी गतिविधियों से भारत कभी भी विचलित नहीं होगा। निरपराध लोगों को इस प्रकार से मारना ये कायरता है, ये बुज़दिली है। ऐसे बुज़दिल और कायर आतंकवादियों को उनकी जगह दिखाने का काम निश्चित रूप से भारत सरकार करेगी। इस हमले में जिन लोगों की मृत्यु हुई है उनके लिए मैं शोक संवेदना यहाँ पर व्यक्त करता हूँ। 2 यात्री ये महाराष्ट्र के डहाणू से इसमें उनको मृत्यु आया है, उनको सूरत तक लाने की व्यवस्था हुई और सूरत से डहाणू तक लाने की व्यवस्था महाराष्ट्र सरकार ने की है। और साथ ही में 3 यात्री जो घायल है उनके साथ भी संपर्क हुआ है और केंद्र की सरकार, कश्मीर की सरकार और महाराष्ट्र की सरकार ये संपर्क में रहकर उनको भी पूरी तरीके से मदद करेगी। इस प्रकार की कार्रवाइयाँ करने वाले आतंकवादी गतिविधियों को निश्चित रूप से भारत सरकार कुचलेगी, ये मेरा विश्वास है।